मित्रांनो, आज मी तुम्हाला द रिचेस्ट मॅन इन बेबीलोन या पुस्तकाची समरी सांगणार आहे। हे पुस्तक एका गोष्टीच्या स्वरूपात लिहिले गेले आहे। यात काही कथा आहेत। त्यात एक कथा आहे अर्कत नावाच्या व्यक्तीची, जो बेबीलोनमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता। त्याला काही लोक त्याच्या श्रीमंतीचे रहस्य विचारतात, तर तो त्या संदर्भात काही गोष्टी सांगतो। तो ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टींना मी 4 वेगवेगळ्या भागात विभागले आहे आजच्या काळानुसार। तर चला डायरेक्ट येऊया त्या 4 महत्त्वाच्या गोष्टींवर। नंबर 1, पे युअरसेल्फ फर्स्ट। जे पण तुम्ही कमावत आहात त्यातील प्रत्येक महिन्याला 10% स्वतःला द्या। याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही प्रत्येक महिन्याला नवीन कपडे, नवीन शूज किंवा नवीन वस्तू विकत घ्यावी आणि मग तुम्ही बोलाल की मी स्वतःला पे करतोय। स्वतःला पे करण्याचा अर्थ आहे की आपल्या कमाईमधील 10% भाग आपल्या बचतीमध्ये टाका। काही लोक बोलतात की हे खूप अवघड आहे, आम्ही कसं काय करू, बचत करायला काही उरतच नाही। बघायला गेलं तर असं काहीच नाही आहे। बहुतेक लोक पार्किन्सन लॉचे शिकार बनलेले आहेत, जो बोलतो की आपल्या कमाईनुसार आपले खर्च करण्याचे मार्ग मॅच होऊन गेलेले असतात। जेव्हा एखादा व्यक्ती 10,000 कमावतो तेव्हा त्याचे खर्च तितकेच असतात, ज्यात त्याचे घर पण आरामात चालते। पण जेव्हा तो 20,000 कमवायला लागतो तेव्हा ते सुद्धा त्याला कमी पडायला लागतात। हाच आहे पार्किन्सन लॉ। जर तुम्ही 10% बचत नाही करू शकत तर एका सिच्युएशनची कल्पना करा। असे समजा की तुम्ही एका ठिकाणी जॉब करत आहात आणि तुमचा पगार 20,000 आहे। एक दिवस तुमचा बॉस तुम्हाला बोलतो की बिझनेस चांगला चालत नाहीये, तर आता मी तुला 20,000 पगार नाही देऊ शकत। या महिन्यापासून मी तुला फक्त 18,000 देऊ शकतो। अशा परिस्थितीत लोक मॅनेज करून घेतात की चल यार 18,000त मॅनेज करून घेऊयात। पण जर इथे बचतीची गोष्ट येते तेव्हा ते आपल्याकडून नाही होत। तर तुम्ही 10% बचत करायला सुरुवात केली आहे, तर आता येते दुसरी स्टेप। तुम्हाला तुमच्या बचतीला आराम नाही करू द्यायचा, तुम्ही तिच्याकडून काम करून घ्यायचे। फक्त बचत करून कोणी श्रीमंत नाही बनू शकत। तुम्हाला तुमच्या बचतीकडून मेहनत करून घ्यायची आहे, म्हणजेच तिची गुंतवणूक करायची आहे। रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी बोलतात की श्रीमंत लोक पैशांसाठी काम नाही करत, तर पैसा श्रीमंत लोकांसाठी काम करतो। म्हणजेच त्यांचा पैसा त्यांना अजून पैसे कमावून देतो। तर मग तुम्हाला तुमचा पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल, म्हणजेच तो पैसा तुम्हाला अजून पैसा कमवून देईल आणि इन्व्हेस्टमेंटमधून जो प्रॉफिट होईल त्यालासुद्धा तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकायचे आहे। असे केल्याने काही वर्षानंतर तुमच्याकडे खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट असतील आणि प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला पैसा येत असेल। आता हा पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे हे तुम्ही कोणती यूट्यूब व्हिडिओ बघून नका ठरवू, तर एखाद्या इन्व्हेस्टमेंट तज्ज्ञाला विचारा। नंबर 3, जास्त प्रॉफिटच्या नादात जास्त रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट करू नका। जास्त रिस्क आणि जास्त प्रॉफिटच्या मागे पडू नका। जसे की जिममध्ये जास्त बॉडी बनवण्याच्या नादात जास्त वजन उचलायला घेतले तर तुमचे मसल डॅमेज होऊ शकतात। अगदी तसेच जास्त प्रॉफिटच्या मागे पडणार तर तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डॅमेज होऊ शकतो आणि तुम्ही आर्थिकरित्या अडचणीत पडू शकता। म्हणून जास्त रिस्क आणि जास्त प्रॉफिटला दुर्लक्षित करा। आणि बघा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही शिकावीच लागेल, थोडी हुशारी दाखवावी लागेल। जे लोक आधीपासूनच इन्व्हेस्ट करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता, त्या संदर्भात पुस्तके वाचू शकता। स्टेप नंबर 4, इन्कमचे खूप सारे मार्ग तयार करा। ज्याप्रमाणे तुम्ही कधीच एका इन्कमच्या मार्गावरती अवलंबून नाही राहिले पाहिजे, हे खूप जास्त रिस्की आहे, त्याचप्रमाणे सर्व पैसा एकच जागेवरती नाही इन्व्हेस्ट करायचा, हे पण खूप धोकादायक आहे। जर तुम्ही सर्व पैसा एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट कराल आणि जर तो सेक्टर डाऊन झाला तर हे पण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत टाकू शकते। त्यामुळे जे पण इन्व्हेस्ट करत आहात ते सर्व एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट नका करू, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करा। यामुळे होईल हे की तुमचा एखादा सेक्टर जरी डाऊन झाला तरी तुम्हाला त्याने जास्त फरक नाही पडणार। इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे ऑप्शन आहेत, रिअल इस्टेट आहे, स्टॉक आहे, बॉन्ड्स आहेत, बिझनेस आहे। या 4 स्टेप जर तुम्ही फॉलो करणार तर काही वर्षानंतर तुमच्याजवळ खूप अशा इन्व्हेस्टमेंट असतील ज्याद्वारे तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणाहून इन्कम येत असेल आणि मग कदाचित तुम्हाला तुमच्या जॉबची पण गरज नाही राहणार। व्हिडिओ जर आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना श्रीमंत बनायचे आहे आणि इन्व्हेस्टमेंट शिकायचे आहे। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून टाका। चला तर लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।